नवीन वर्षानिमित्त राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना संदेश दिलाय। विधानसभेच्या निवडणुकांनंतर मराठी माणसाविरोधात दंडेलशाही सुरू झाली आहे। मराठी माणूस फक्त मतदानासाठी वापरला जातोय हे वास्तव अधोरेखित झालंय। राज्यातले दोन समाज जे दोन्ही मराठी भाषिक पण त्यांच्यात संघर्ष पेटलाय। महागाईनं लोक होरपळली आहेत। राज्यात महिलांवर अत्याचार होतात। महिलांबाबतच्या तक्रारींसाठी पक्षाच्या कार्यालयात कक्ष सुरू करा। महिलांच्या तक्रारी नोंदवून घेतल्या जात नसतील तर पाठपुरावा करा। तरीही काही घडलं नाही तर हात मोकळे सोडून नराधमांना चांगलं फोडून काढा। महागाईनं होरपळलेल्या जनतेला दिलासा द्यायला हवाय। यासाठी साठेबाजी होत नाहीये ना हे पाहून त्याची सूचना संबंधित खात्यांना करा। शेतकरी आणि ग्राहक यांच्यातील दुवा बनवण्याचा प्रयत्न करा। थोडक्यात आपल्याला शाखा कार्यालय पुन्हा एकदा लोकांसाठी खुली करा। सोशल मीडिया आपल्या कामाच्या प्रचार प्रसारासाठी वापरायचा आहे। पण सोशल मीडिया तुम्हाला वापरत नाहीये ना, त्याच्या अधीन जात नाहीयेत ना, ते पहा। निवडणूक निकालानंतर मुद्दाम राजकीय भाष्य टाळलंय। नक्की काय घडलं यावर माझं मंथन सुरू आहे। लवकरच मी सविस्तर बोलेन। अधिक व्यापक दिशा तुम्हाला देईनच। राज ठाकरे यांनी हा संदेश कार्यकर्त्यांना दिलाय।